या अर्थसंकल्पात सध्याचे आमदार माननीय चिंचुकजी संचेते यांना काही मिळालं की नाही मिळालं हे मला निश्चित सांगता येणार नाही, कारण मी व्हाईट बुक काही बघितलं नाही. आणि मी जे माहिती घेतली त्यानुसार कदाचित बहुतेक त्यांना काहीही या बजेटमध्ये मिळालेलं नाही, अशी मला मुंबईवरनं मिळालेल्या माहितीनुसार माहिती मिळालेली आहे. पण मी स्वतः खात्रीलायक यासाठी सांगू शकत नाही की कारण मी स्वतः बघितलेलं नाही. आणि परंतु या बजेटमध्ये मागच्या 2024च्या बजेटमध्ये 24-25च्या बजेटमध्ये आमच्या मतदारसंघाची मलकापूर मतदारसंघाचा मी त्यावेळेस आमदार होतो. त्यावेळेस मला बजेटमध्ये जवळपास 25 कोटी रुपये मिळालेले होते. परंतु ते अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ते चिखली मतदारसंघात वर्ग झाल्यामुळे चुका ह्या अधिकाऱ्यांच्या असल्यामुळे ते त्यावेळेस रद्द केले गेले. नंतर त्याच्यावर बजेट आपल्या मतदारसंघातली जी कामं होती, जी मंजूर होती, त्यांच्यावर बजेट अलोकेट न झाल्यामुळे ते या वर्षभरात कामं होऊ शकली नाही. परंतु माझ्या पाठपुराव्याने मी या बजेटमध्ये त्या सर्व कामांना बजेट अलोकेशन मिळून म्हणजे यावेळेस बजेट अलोकेट झालेलं आहे. त्यामुळे आता त्यांचं टेंडर प्रोसेस करण्यासाठी मार्ग सुकर झालेला आहे. जे कामांची नावं सांगायचं तर जवळापोटा वाडी खंडाळा रस्ता आहे, लोणवडी खळदगाव रस्ता आहे, धानोरा माकनेर रस्ता आहे, हरसोळा वडोदा रस्ता आहे, अलमपूर आनंदी महाराज रस्ता आहे, दुधलगाव ते नवीन दुधलगाव रस्ता आहे, भुईशेंगा जोड रस्ता आहे. हे सर्व कामं मी माझ्या मतदारसंघातील कामं 2024च्या बजेटमध्ये आपण मंजूर केलेले होते. परंतु त्यावर बजेट अलोकेट न झाल्यामुळे आता बजेट अलोकेट आता या बजेटमध्ये मिळालेले आहे. मी शासनाचं आभार मानतो. माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचं मी अभिनंदन आणि आभार मानतो.